नवऱ्याने पत्नीचं ऐकण्यासाठी श्री स्वामी समर्थ सांगतात अद्भुत तोडगे. तोडग्यांमध्ये सातत्य ठेवल्यास तुम्हाला 7 दिवसात फरक नक्कीच जाणवतो. तोडगा नंबर 1. मंगळवारी संध्याकाळी स्वामींच्या पायाशी नवऱ्याचं नाव मनात म्हणावं. 5 लवंगा ठेवा. दुसऱ्या दिवशी त्या वाहत्या पाण्यात सोडा. असे 5 मंगळवारी करा. याने हट्टीपणा कमी होतो आणि नवऱ्याचं मन मऊ पडतं. तोडगा नंबर 2. नवऱ्याच्या नावाने दररोज 3 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा उच्चार करा. याने फायदा घरातील वाद कमी होतात. तोडगा नंबर 3. स्वामींच्या फोटोसमोर एक गुलाब ठेवा आणि मनात नवऱ्याचं प्रेम मागा. यांचा फायदा प्रेम पुन्हा फुलू लागतं. तोडगा नंबर 4. शुक्रवारी संध्याकाळी देवीसमोर नवऱ्याचं नाव घेऊन एक तुपाचा दिवा लावा. याने फायदा असा होतो की तुमचा सुसंवाद पुन्हा सुरू होतो. तोडगा नंबर 5. रोज सकाळी देवाला पाणी अर्पण करताना मनात म्हणा, माझं संसार शांत राहो. फायदा नकारात्मक ऊर्जा दूर होते. तोडगा नंबर 6. स्वामींच्या चरणी नवऱ्याच्या फोटोवर हलकं हळद कुंकू ठेवा. याचा फायदा नवऱ्याचं मन पत्नीच्या दिशेने झुकतं. तोडगा नंबर 7. सोमवारी एक लिंबू घरात ठेवून त्यावर श्री लिहा. गुरुवारी ते वाहत्या पाण्यात सोडा. असे 3 सोमवार करा. याने त्याचा फायदा घरातील राग आणि मतभेद लगेच नष्ट होतात. तोडगा नंबर 8. मंगळवारी नवऱ्याला गोड देण्याआधी स्वामींचं नाव घ्या. याचा फायदा त्याचं मन शांत होतं आणि प्रेमळ होतं. तोडगा नंबर 9. स्वामींच्या फोटोला लाल फुलांची माळ घाला आणि मनात नातं टिकवण्यासाठी प्रार्थना करा. याचा फायदा तुमच्या नात्यात स्थैर्य वाढतं. तोडगा नंबर 10. गुप्त तोडगा. लाल रुमालात नवऱ्याचं नाव लिहून स्वामींच्या फोटोखाली 3 दिवस ठेवा आणि 4थ्या दिवशी तो रुमाल पर्समध्ये ठेवा. याचा फायदा त्याचं मन पत्नीच्या दिशेने आपोआप वळायला लागतं आणि त्याचं प्रेम वाढतं तुमच्याबद्दल. तोडगा नंबर आईने मुलासाठी स्वामींचे अत्यंत प्रभावी तोडगे हे आपण पुढील प्रमाणे पाहणार आहे. तोडगा नंबर 1. दर रविवारी स्वामींच्या चरणी आईने गुळ आणि पाणी अर्पण करावं. याचा फायदा मुलांमध्ये ममता जागृत होते. तोडगा नंबर 2. स्वामींचं नाव घेत मुलाचं कपाळ हलकं पुसावं. झोपेत मुलगा असेल तर याचा फायदा मनातील हट्टीपणा कमी होतो. तोडगा नंबर 3. मुलाच्या नावाने रोज एक ओंकार लिहा आणि देवघरात ठेवा. याचा फायदा शांतता आणि संयम तुमच्या मुलाचा वाढतो. तोडगा नंबर 4. दर मंगळवारी आईने स्वामींचं अखंड नामस्मरण निदान 10 मिनिट तरी करावं. याचा फायदा मुलगा आईकडे आकर्षित होण्यास खूप मदत होते. तोडगा नंबर 5. मुलाच्या खोलीत स्वामींचा फोटो लावावा. जिथे नजरेस पडतो तिथे. याचा फायदा नकारात्मक विचार मुलाचे दूर होतात. तोडगा नंबर 6. मुलाचं नाव घेऊन तांदळाचा दीप लावा. असं गुरुवारी करायचं. चा फायदा मुलाचं लक्ष घराकडे वाढतं. तोडगा नंबर 7. रात्री झोपण्याआधी आईने मनात म्हणावं, स्वामी माझ्या लेकरांच्या बुद्धीत प्रकाश दे असे म्हणावं. याचा फायदा वर्तनात सुधारणा जाणवते. तोडगा नंबर 8. आईने मुलाच्या पायाशी निशब्द नमस्कार करावा आणि मनात प्रार्थना करा. फायदा ममतेने त्याचं मन जिंकता येतं. तोडगा नंबर 9. मुलाच्या कपड्यांवर स्वामींचं नामस्मरण करत पाणी शिंपडा. याचा फायदा नकारात्मक प्रभाव त्याच्यावरील दूर होतात. तोडगा नंबर 10. अतिशय गुप्त तोडगा. मुलांच्या नावाने छोटा कागद लिहून देवघरात ठेवावा. रोज 11 वेळा श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणा. याचा फायदा मुलगा आईचं ऐकतो आणि घरात यामुळे शांती येते. आता व्यसन निवारण, दारू, सिगरेट इत्यादीसाठी पुढील तोडगे. नंबर 1. स्वामींच्या फोटोखाली एक लिंबू ठेवा आणि रोज जप करा श्री स्वामी समर्थ. याने व्यसनाची ओढ तुमची कमी होते. नंबर 2. दर गुरुवारी तुपात दिवा लावा व मनात म्हणा, स्वामी त्यांचं मन स्वच्छ ठेव. याचा फायदा त्यांचं मन स्थिर होतं. तोडगा नंबर 3. स्वामींच्या नावाने गोड पाणी प्या व नवऱ्यालाही द्या. याचा फायदा तणाव आणि चिडचिडेपणा कमी होतो. तोडगा नंबर 4. दररोज व्यसनापूर्वी त्यांचं नाव घेऊन स्वामींना स्मरावं. हा फायदा असा होतो की अपराधभाव हा जागतो. तोडगा नंबर 5. घरात दर शनिवारी कडू कापूर जाळा.
याचा फायदा घरातील नकारात्मक व्यसनशक्ती कमी होते. तोडगा नंबर 6, व्यसनाधीनाच्या कपाळावर गुप्तपणे थोडं गंगाजल शिंपडा आणि स्वामींचं नामस्मरण करा. फायदा आत्मसंयम वाढतो. तोडगा नंबर 7, स्वामींचं नामस्मरण करून 2 मिनिट श्वासावर तुमच्या लक्ष केंद्रित करा. याचा फायदा तुमचा आवेग नियंत्रणात येतो. तोडगा नंबर 8, शनिवारी ओम श्री स्वामी समर्थ मुक्तिप्रदाय नमः असा मंत्र 21 वेळा म्हणा. याने मनात सुखीची शक्ती ही खूप मोठ्या प्रमाणात निर्माण होते. तोडगा नंबर 9, व्यसन करणाऱ्याच्या पर्समध्ये एक छोटासा स्वामींचा फोटो ठेवा. याने फायदा असा होतो की त्यांचं देवस्मरण वाढतं. तोडगा नंबर 10, अतिशय गुप्त, 7 दिवस सलग त्यांच्या नावाने नामजप करा आणि त्यांचं नाव एका कागदावर लिहून स्वामींच्या पायाशी ठेवा. फायदा 7 दिवसात व्यसनाचा तिटकारा वाटू लागतो. नंबर कर्जमुक्तीसाठी धनलाभ तोडगे. नंबर 1, गुरुवारी स्वामींना 1 नाणे आणि हळद अर्पण करा. दुसऱ्या दिवशी ते तिजोरीत ठेवा. याचा फायदा तुमचा असा होतो की आर्थिक प्रवाह थांबलेला तुमचा सुरू होतो. तोडगा नंबर 2, दर सोमवारी पाण्यात थोडे तांदूळ टाका आणि म्हणा कर्जदोष नाहीसा हो. याचा फायदा कर्जफेड सुकर होते. तोडगा नंबर 3, स्वामी समर्थांच्या चरणी 1 रुपया ठेवून 11 वेळा स्वामींचं नामस्मरण करा. याचा फायदा पैशांचा प्रवाह तुमचा वाढतो. तोडगा नंबर 4, शनिवारी कडू कापूर घरात लावा. याने घरातील अडथळे कमी होतात आणि याचा फायदा असा होतो की आर्थिक अडथळे सुद्धा दूर होतात. तोडगा नंबर 5, दर शुक्रवारी देवीला पांढरे फूल द्या व मनात धनलाभासाठी प्रार्थना करा. याचा फायदा धनाची नवीन संधी मिळते. तोडगा नंबर 6, देवघरात तांदळात 1 नाणे लपवून ठेवा. याचा फायदा असा होतो की पैसे तुमचे अडकत नाहीत आणि पैसेचा प्रवाह सुरू होतो. तोडगा नंबर 7, दर रविवारी गरिबांना अन्नदान करा आपापल्या सोयीप्रमाणे. याचा फायदा तुमचं पापक्षालन होतो व शुभ लाभ होतो. नंबर 8, रोज सकाळी श्री स्वामी समर्थ लक्ष्मीप्रदाय नमः हा मंत्र म्हणा. याने पैशाची कमतरता कमी होते. तोडगा नंबर 9, तिजोरीत स्वामींचा फोटो, अगदी छोटा फोटो ठेवा. याने लक्ष्मी स्थिर राहण्यास मदत होते. तोडगा नंबर 10, अतिशय गुप्त, 7 दिवस तांदळात 1 नाणे ठेवून त्यावर स्वामींचं नाव लिहा. 8व्या दिवशी ते पर्समध्ये ठेवा. याचा फायदा असा होतो की कर्जातून हळूहळू सुटका होते आणि तुमचा धनसंचय वाढतो. आता श्री स्वामी समर्थ गुप्त तोडगे, स्वतःचं घर मिळवण्यासाठी पुढील तोडगे. तोडगा नंबर 1, मंगळवारी स्वामींच्या पायाशी एक छोटं विटेसारखं दगड ठेवा व मनात म्हणा स्वामी माझं घर स्थिर होऊ दे. याचा फायदा घर खरेदीतील अडथळे दूर होतात. तोडगा नंबर 2, गुरुवारी घराच्या दिशेने हात जोडून सूर्याला नमस्कार करा आणि म्हणावं श्री स्वामी समर्थ माझं वास्तुभवन तुझ्या कृपेने होऊ दे. याचा फायदा असा होतो की योग्य संधी मिळते आणि योग्य जागा सुद्धा तुम्हाला तुमच्या घरासाठी मिळून जाते. नंबर 3, रोज सकाळी तुळशीपाशी 5 वेळा घर हा शब्द उच्चारून स्वामींचं नाव घ्या. याचा फायदा इच्छाशक्ती प्रबळ होते. तोडगा नंबर 4, शनिवारी कडू कापूर लावा आणि म्हणा स्वामी माझं वास्तू अडथळा मुक्त कर. याचा फायदा असा होतो की नकारात्मक ऊर्जा दूर होते. तोडगा नंबर 5, देवघरात पिवळ्या कपड्यात एक छोटं नाणं बांधा आणि 7 दिवस ते नाणं ठेवा. याचा फायदा घरातील पैसा जमायला सुरुवात होते. तोडगा नंबर 6, शुक्रवारी संध्याकाळी देवीसमोर तुपाचा दिवा लावा आणि घराचे चित्र मनात बघा. फायदा धनयोग आणि स्थिरतेचा आशीर्वाद मिळतो. नंबर 7, स्वामींच्या नावाने 108 वेळा ओम श्री स्वामी समर्थ गृहनिर्माणाय नमः हा मंत्र म्हणा आणि याचा फायदा असा अडकलेली योजना तुमची घराची ती खूप लवकर पुढे सरकते. नंबर 8, रविवारी गरजूंना लहानसं दान द्या. अन्न कपडा काहीही तुम्हाला तुमच्या सोयीप्रमाणे. याचा फायदा पापक्षालन होऊन घराचे मार्ग सुकर होतात. नंबर 9, स्वतःच्या घराची प्रतिमा मनात ठेवून रोज सकाळी स्वामी समर्थ हा मंत्र म्हणा. याचा फायदा विचारातून प्रत्यक्षात घर दिसू लागते. तोडगा नंबर 10, गुप्त तोडगा, गुरुवारी रात्री एका पांढऱ्या कागदावर तुमचं नाव व माझं घर 2026 मध्ये हो असे लिहून ते स्वामींच्या पायाशी ठेवा. सकाळी तो कागद पर्समध्ये ठेवा. याचा फायदा इच्छा साकार होण्याची प्रक्रिया सुरू होते.
गुप्त संकेत. घराच्या स्वप्नासाठी स्वामी समर्थावर पूर्ण विश्वास हेच खरे वास्तुशास्त्र आहे. मन, शब्द आणि कृती या तिन्ही ठिकाणी स्वच्छ हेतू ठेवल्यास स्वामी मार्ग दाखवतात आणि योग्य वेळ घरासाठी मिळतेच. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.